हे हे काय तू अजून अशीच कपडे नाही बदलले काय ग? तू अगं तन्मय नाही आला ना अजून, त्याचीच वाट बघत होते. जेवलीस तरी का? तू तन्मय शिवाय जेवते का मी कधी? तू नको काळजी करूस, तो आला की आम्ही एकत्रच जेवू आणि झोपू. तू जा जाऊन झोप जा. हो ते तो आला की दार वगैरे लाव आणि जास्त जागत बसू नका. हो तू हळू इकडे. तन्मय हळू. अरे हळू. सांभाळ याला. आज याचा तोल गेला. घाबरू नको. मी शुद्धीत होते ना, सावरलं त्याला. पण उद्या जर याच्या बरोबर माझाही तोल गेला तर आम्हाला सावरायला कोणीही नसेल. मग मात्र तुझ्या हातात काहीही राहणार नाही. Okay. Okay. Okay, me. मला जास्त नाही झाले अरे. मी ओके. ते नंदिनीने मला सोडत जाते. मी नाही पिणार. गुड नाईट. आरोही. आज ह्याचा तोल गेला. घाबरू नको. मी शुद्धीवर होते म्हणून मी सावरलं. पण उद्या याच्या बरोबर माझाही तोल गेला तर आम्हाला सावरायला कुणीही नसेल. आणि मग तुझ्या हातात काहीही राहणार नाही. आरोही.
काय गारू, तुझी तब्येत बरी नाही काय? नाही आनंदा, असं काही नाहीये, बरी आहे मी. तुला कसं वाटतंय? काय बोलतेस काय तू? तुझे डोळे बघ कसे एकदम असे खोल गेले आहेत आणि तुझा चेहरा पण डाऊन झाला एकदम. तू एक काम करतो, डॉक्टरांच्याकडे जाऊन ये. इकडचा काय ना ते आम्ही बघतो. नाही आनंदा, अरे त्याची काहीच गरज नाहीये. ते काय ना, परवा रात्रभर जागरण झालं आणि काल दिवसभर एवढी दगदग झाली ना, त्यामुळे तुला वाटत असेल, बाकी काही नाही. आणि काल रात्री तन्मयच्या काळजीमुळे पण तुला झोप लागली नसेल. काल रात्री तू तन्मयला आधार देऊन तुमच्या खोलीमध्ये घेऊन गेली ना, ते मी बघितलं. अच्छा, ते होय. अरे ते काय झालं ना, तन्मयच्या पायाला काल ठेच लागली होती. त्याला पाय जमिनीवर टेकवताच येत नव्हता ना, म्हणून रूम पर्यंत आधार दिला. अरे तू जाम मोठी झाली, पण तुझ्या या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवून मान डोलवायला मी पण काय लहान बाळ नाही. अरू, ठेस तन्मयला लागलेली असली ना तरी तुला शान होण्याची गरज आहे. काय झालं, असं का बघतोयस तू? आणि कॉफी कोणासाठी करते? तन्मयसाठी? मला दे, मी पितो. तू इकडे आण, मी पितो. आनंदा, अरे तन्मयला त्याला लिंबू पाणी दे, मला बरं वाटत. गुड मॉर्निंग. काय झालं? अजून सकाळ झालेली दिसत नाहीये. अजून अंथरुण आताच आहे. का? ओ, कालचा हँगओव्हर, राईट? आयुष्यात पहिल्यांदा इतकी ड्रिंक केली मी, तेही स्वतःवर ताबा न ठेवता. म्हणून इतका त्रास झाला. कानाला खडा आता. इथून पुढे नाही पिणार. ए प्लीज यार तन्मय, आता ना असं काहीतरी पाप केल्यासारखं रिॲक्ट नको करू प्लीज. पाप नसेलही केलं, पण चूक तर केलीच आहे. असं का बोलतोयस तू? हे बघ, आपण ज्या बिझनेस मध्ये आहोत ना, त्या बिझनेस मध्ये ह्या सगळ्या गोष्टी फार कॅज्युअली घेतात लोक. चालतं अरे. आणि तुला जर सराईतपणे वावरायचं असेल ना, तर तुला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागेल. नको त्या गोष्टींची सवय मला करूनच घ्यायची नाही. बरं बरं, ठीक आहे. आता त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा नको. आय वुड सजेस्ट लिंबू पाणी घे, फ्रेश वाटेल तुला. आणि क्लायंट बरोबर आज आपली मीटिंग आहे, लक्षात आहे ना? संध्याकाळी भेटतोय आपण. ओके, सो गेट वेल सून अँड गेट रेडी. निघताना फोन करते. बाय. काल रात्री मी असा का वागलो? माझ्या या असल्या वागण्यामुळे आरोहीला किती त्रास झाला असेल, किती वाईट वाटलं असेल. ठीक आहेस ना आता? हो, पण रात्री जे काही मी चुकीचं बरळलो, चुकीचं वागलो, अरे प्लीज त्यासाठी मला माफ कर. मनापासून माफी मागतो. तन्मय, काल रात्री तू जे काही वागलास ते चुकीचं आहे असं तुला मनापासून वाटत असेल ना,
तर माझी नाही स्वतःची माफी माग. आईंनी खूप कष्टाने वाढवलंय तुला, खूप चांगले संस्कार केलेत तुझ्यावर, आणि त्याची परतफेड तू अशा पद्धतीने करतोयस हे जर त्यांना कळलं ना तर खूप त्रास होईल त्यांना तन्मय. आणि हो, तुला मी लेक्चर देते असं नको समजूस. तुझी काळजी वाटते म्हणून बोलते. लिंबू पाणी घे, डोकं दुखायचं थांबेल. लिंबू पाणी नंदिनीने सांगितलं का? नाही म्हणजे ऍक्च्युली आत्ताच तिचा फोन येऊन गेला, तिने पण हेच सांगितलं. माझ्या नवऱ्याला काय लागतं हे मला कुठल्या परक्या व्यक्तीकडून जाणून घ्यायची गरज नाही. अर्पिता, काय ग, बाहेर निघालीस कुठे? हो, ते म्हणजे डोनेशन कॅम्प आहे ना कॉलेजमध्ये, तर नको असलेले शूज, बुक्स, कपडे द्यायचे. अगं पण हे नवीन कपडे आहेत ना, म्हणजे वापरण्यातलेत ना तुझ्या? हो, म्हणूनच मी जरा कन्फ्यूज झाले की देऊ की नको असं झालंय. पण ते फाटलेले कपडे देणं चांगलं नाही वाटत ना, म्हणून मी विचार केला माझे चांगले कपडे देऊया. मग एक काम कर, माझ्याकडे काही ड्रेसेस आहेत, मी नाही वापरत येते, ते पण घेऊन जा. अगं नाही, नको, कशाला. या खेपेला मी माझे देते, नेक्स्ट टाइम तुझे देऊ. हा, अगं पण तुलाच उगाच हेलपाटा होईल. थांब, मी आलेच. तन्वी, अगं हिच्या कपड्यांचं मी काय करू? नाम्या, असा कामात हलगर्जीपणा करून चालणार नाही. हा, ताई, कामाच्या गडबडीत लक्षात नाही आलं, पण मी समजा नीट करतो. माणूस ठेवून सुद्धा गैरसोयच होणार असेल तर तो नसलेलाच बरा, नाही का? आई प्लीज तुम्ही रागवू नका, पण कधीतरी आपलं माणूस समजून त्यांच्या चुका पोटात घालायच्या असतात. आणि नाम्याला आता कामाची खरंच गरज आहे. आणि आधी सुद्धा तो होता आपल्याकडे कामाला. पण आग्रहाला हा खर्च परवडणार आहे का? नाही, आत्ता कदाचित नाही परवडणार, पण आपल्या खानावळी सकट जर केटरिंगच्या ऑर्डर्स सुद्धा वाढल्या तर आपल्याला डब्यांची ने-आण करायला एखादा माणूस लागणारच ना हाताखाली. मला नाही तसं वाटत. आणि तुला जर वाटत असेल तर तू ठेव याला कामाला, पण याच्या पगाराचा खर्च तू कर. उद्या मार्केटिंगसाठी आम्ही कोणी माणूस नेमला तर त्याचं कमिशन आम्ही देऊ. चोच दिली तो दाना पण देतोस ना. म्हणजे कसं आहे, मी इथे काम करतोय तर इथून नाही पगार मिळाला तर दुसरीकडून कुठून तरी मिळेलच. दुसरीकडून म्हणजे तू अजून कुठेतरी काम करतोयस का? नाही, तसं नाही ताई. म्हणजे बघा ना, काही ना होईना पण माझ्यामुळे आग्रहाला 2-3 गिराईक मिळतीलच ना, तर त्यातून माझा पगार सुटेल. कोणी आहे का घरात? नंदिनी मॅडम आल्यावर. ठेव ते आत ठेव आता. नमस्कार, कशा आहात? मी छान. तुमचा निरोप मिळाला आणि ताबडतोब निघून आले. काय झालं? काय प्रॉब्लेम झालाय?
आरोही, मला थोडं पाणी मिळेल का प्लीज? आणि हो, ऍक्च्युली कॉफी पण चालेल. आणते. आरोही, कॉफी तूच कर. म्हणजे हिच्या हातची कॉफी खूप छान असते असं मी फक्त ऐकलंय. आज पिऊ नाही बघितलं. आरोही, स्ट्रॉंग कर. कसं आहे, स्ट्रॉंग कॉफी आवडते मला. साखर थोडी कमी. आणते. तुम्ही सांगा ना, काय झालंय? काय काम होतं? सॉरी तुम्हाला त्रास दिला. एका गोष्टीसाठी मला कायदेशीर सल्ला हवा होता. हो, मग बोला ना. आपण बसून बोलूया का? हो. पुण्यात आमचं घर आहे. त्या संदर्भात मला एक नोटीस आली, त्याविषयी बोलायचं. ऐक ना ताई, बोल ना, काय हवं? ताई, नाशकात खूप थंडी पडली आहे ना? नाशकात नेहमीच थंडी असते अप्पू. मग शिमल्यासारखं बर्फ का नाही पडत इकडे? आपण खूप दिवसात भेळ नाही खाल्ली आहे ना? आणि त्या कॉलेज रोडवर ना नवीन कुल्फीवाला आलाय असं म्हणतात. असेल, मग त्याचं काय? आणि हो, तो पेपरवाला आला होता बिल द्यायला. तुला बिल दिलं ना? अप्पू, माणसाला जे नेमकं हवं असतं ना, त्यानं तेच मागावं आणि त्याविषयीच बोलावं. हे असं अडून अडून बोलून काहीच होणार नाहीये. नाही म्हणजे मी ते फक्त ताई. अप्पू, तुला माझ्याशी जे काही बोलायचं असेल ना, ते तुझं ठरलं की मग सांग, मग बोलू आपण त्यावर. माझे भाऊ अशा प्रकारे त्या घरावर कब्जा करू शकतात का? मग मी काय करायचं? वकील या नात्याने तुम्ही काय सल्ला द्याल? मिसेस पारखी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. याला कायद्याच्या भाषेत जे काही उत्तर द्यायचंय ते मी देईन. पण मला काय वाटतं माहितीये, ह्या सगळ्यासाठी तुम्ही जर तिथले स्थानिक वकील शोधलेत तर ते जास्ती सोयीचं होईल. एक दोन जण आहेत माझ्या ओळखीचे. तुम्हाला हवं असेल तर मी बोलते त्यांच्याशी. हो का? म्हणजे तुमच्या ओळखीचे कोणी असतील तर खूपच मदत होईल. खरं सांगते, ही नोटीस पाहिली आणि क्षणभर का होईना पण माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मग तुमची आठवण आली आणि विचार केला की तुमच्याशी सल्लामसलत करून मग पुढे काय करायचं ते ठरवावं. अगदी बरं केलं मिसेस पारखी. हा जो विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवलाय त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. ह्याला जे काही उत्तर द्यायचंय ना, ते मी आजच ड्राफ्ट करून घेते. तुम्ही एकदा बघा आणि सह्या करा आणि मग रजिस्टर एडीने पाठवून द्या. म्हणजे काय होईल, त्यांना उत्तर दिलंय याची आपल्याकडे नोंद राहील. हा, बर ठीक आहे. तुम्ही एवढं सगळं समजावून सांगताय म्हणून सगळं शक्य होईल. कारण या कायद्यातल्या किचकट गोष्टी आम्हा सामान्य माणसांना पटकन कळत नाहीत ना. तुमचा खूप आधार वाटतोय मिसेस पारखी, प्लीज. हो, पण कामाव्यतिरिक्तही बरंच काही करता तुम्ही आमच्यासाठी. म्हणजे विशेषतः तन्मयला त्याच्या या बिझनेसमध्ये तुमची खूपच मदत होते. अहो, मी नेहमी तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला कधी कुठलीही मदत लागली ना तर मला निसंकोचपणे सांगा. माझ्याकडून जमेल तेवढी सगळी मदत मी करेन. इनफॅक्ट मला ना तन्मयसाठी सुद्धा खूप काही करायची इच्छा आहे.
म्हणजे एक मैत्रीण म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांनी खूप मोठा माणूस व्हावं, त्यांनी खूप नाव कमवावं, खूप प्रगती करावी. माझी अशीच इच्छा होती की तन्मयला तुमच्यासारखी मुलगी मिळायला हवी.